सलाह मूर्खों की मौत का वादा है दोस्तों, सलाह मूर्खों की मौत का वादा है दोस्तों। और संसार में कहीं मूर्खों की संख्या ज्यादा है दोस्तों, संसार में मूर्खों की संख्या ज्यादा है दोस्तों। मूर्ख म्हणजे कोण? अरे माणसानं माणसासगळे माणसासारखे कार्य केले तर मानवतेचा धर्म, मानवतेचा धर्म नाही तर मग रस्त्याने चलणारे डुकर परवडले, रस्त्याने चलणारे डुकर परवडले। हा साऱ्या गोष्टीचा विचार करावा लागेल। का म्हणतो म्हणतो छोटासा प्रश्न विचारला होता। कोणता छोटासा प्रश्न विचारला होता? बरे म्हणजे आकडेवारी सांगते, म्हणजे आकडेवारी तुला आकडेवारी समजली का? तुला आकडेवारी तरी समजली का? अरे वा उलटा तुम्ही वजन विचारलं तर मला काय सांगते? काय सांगते? 32 मेंदू म्हणजे दही म्हणते। बैताळा कोणता मेंदू म्हणजे दही म्हणते बाई? कोणता हा का तुला सांगणार? मेंदू म्हणजे दही? अरे 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 येतून तयारी आहे का तुझी? येतून तयारी आहे का? मेंदू म्हणजे दही म्हणते? वा 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 मुक्कम्मल हो सूरज, सूरज तुम्हारी शहरी मुक्कम्मल हो। असे दही सांगा, दही म्हणजे मेंदू सांगत जाता आणि मस्त प्रगती साधा सांगा बापू। खातावरचा धागा माहिती? खातावरचा धागा असा उठवण्याचे असं उठवण्याचे, पण त्याने जमिनीचा आधार राहते का? खातावरची जागा पोळी राहते, पोळी पोकळ जागा राहते है का नाही? त्याच्यामुळे तो मस्त खातावरचा मस्त वाढून येते। जोराचा वारा तुफान आला, जोराचा वारा तुफान आला कसा कोंपा वागवतो, कोंपा वागते बागते, असा कोंपा वागते। ज्याने आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो। आपण एखादा चेंडू जर वरती फेकतो, आपण एखादा चेंडू जर वरती फेकतो, ताकदीने फेकतो, तेवढ्याच ताकदीने वरती जाते, एवढ्या ताकदीने वरती जाते, पण तेवढ्याच ताकदीने तो खाली येते। एखाद दिवस खाली आला ना, नाका तोंडात बसला का नाही पुन्हा नाकतोंड फोडून ठेवते। गुरुत्वाकर्षण शक्ती सांगतो तर भौतिक काय समजतील? गुरुत्वाकर्षण शक्ती तू शाळेत शिकलेला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, मग तू ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि म्हणून कर्माचं लक्ष करू। आपली संस्कृती है, आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव। आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार करणे, आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार करणे आपली संस्कृती आहे। ही संस्कृती जोपासण्यासाठी एक राजा आपल्या बायकोला म्हणते, एक राजा आपल्या बायकोला म्हणते की मी तर शिकारीला चाललो, राणी मी शिकारीला चाललो, पण तू माझ्या गैरहजेरीत जो कोणी व्यक्ती आपल्या दारावरती येईल, आपल्या राजवाड्यात येईल, त्याचं मन तृप्त झाल्याशिवाय, त्याचं मन शांत झाल्याशिवाय त्याला खाली हाताने पाठवायचं नाही, खाली हाताने पाठवायचं नाही। तो शिकारी करता निघून जाते साभार सांगून, तो शिकारी करता निघून जात नाही। त्या राजवाड्याच्या दरवाज्यात दारात एक संन्यासी ज्याला भिक्षा मागणारा समज व्यक्ती समजू, तो येते आणि तो उभा राहते। त्या राणीची नजर पडते, याला काहीतरी अन्नधान्य द्यावा म्हणून ती आपले अन्नधान्य घेऊन त्या संन्यासाजवळ जाते, त्या संन्यासाजवळ जाते। तर त्यावेळी तो संन्यासी म्हणते मला अन्न नको, धान्य नको, मला अन्न नको, धान्य नको, द्रव्य नको, तुझी
नको, अन्य नको, धान्य नको, महानमारी संपत्ती नको, तर मला का पाहिजे? काय पाहिजे? मला भोग पाहिजे, भोग पाहिजे. घंटा हाथ में पकड़ने के लिए मंदिर कर दिए खड़े, घंटा हाथ में पकड़ने के लिए मंदिर कर दिए खड़े, बगले जैसी बात इनकी जनता आपस में लड़े. अरे कितनी बहना सेवा करती हमारी, कितनी बहना सेवा करती अंधविश्वासियों का धाम. अरे देखो माया राम रहीम की वो चाबी लेके बैठा आसाराम, वो चाबी लेके बैठा आसाराम. तो संन्यासी तिने म्हणते मला एकटेच भोग पाहिजे. तिच्या लक्षात येते माझ्या नवऱ्यानं सांगितलं रे, माझ्या नवऱ्यानं सांगितलं दारात येणारा व्यक्ती त्याचं मन शांत होत नाही, त्याचं मन तृप्त होत नाही, तोपर्यंत त्याने खाली हाताने असंच पाठवायचा नाही. नवऱ्याचा सन्मान म्हणून ती त्याच्याबरोबर ते भोग देण्यास तयार होते. दोघांची राजक्रीडा होते, राजक्रीडा होते, राजक्रीडा होतच नाही, संपतच नाही. तेवढ्यातच तो राजा वापस येते. त्यावेळेस तो संन्यासी म्हणते त्या राजाने, काय तुझ्या घराची संस्कृती, काय तुझ्या घराची संस्कृती.